इकडे छान आहे, स्वच्छ आहे म्हणून आम्ही येतो. शेड ऑफ साया आमच्या आधीची युट्यूबर भेटली आम्हाला. युट्यूबर भेटली बरं का आम्हाला. मस्त वाटलं, खूप छान वाटलं सायाला भेटून. मस्त. आणि आता तर फिरण्याचा डबल मजा. आता फिरणं गेलं फिरणं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. चला तर मंडळी, आता आपल्याला उन्हाळी कामाची सुरुवात करायची आहे. हा, कळालं का नाही तुम्हाला काही? बर, चला थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की उन्हाळी कामाची सुरुवात म्हणजे मी कशाबद्दल म्हणते आणि काय करायचंय आपल्याला. तुमच्याकडे करतात का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे मात्र आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे. हा, खरं हो मंडळी, खोटं नाही बोलत. मी कुठं आले? गोलाईमध्ये. गोलाईमध्ये कशाला आले बघा. हे बघा, बघितलं ना मंडळी. हां, आता ना आमच्याकडे दरवर्षी अख्ख्या वर्षाचं साहित्य आम्ही उन्हाळ्यामध्ये करतो. मग कुरुड्या, पापड्या, खारुड्या, सांडगे, चिप्स, हां, वेगळे वेगळे उन्हाळी पदार्थ. मग आता कुरुड्या म्हटल्याच्या नंतर कुरुड्यामध्ये 2 ते 3 प्रकार येतात. तुम्हाला मी दाखवते की काय काय आणि कोणते कोणते असतात ती. मग चला, तिथून सामान घेतले आणि मी आले कुठं? आलं लक्षात? हा, मी आले माझ्या जगदंबा राणीचे दर्शनाला. हे पहा, आमच्या गोलाईमध्ये जगदंबा मातेचं मंदिर आहे. मग गोलाईत यायचं आणि माता राणीचं दर्शन न घेता जायचं, असं कधी झालंय का बरं मंडळी? नाही. मग माता राणीचं दर्शन घेऊन सामान घेऊन मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर मग खूप उशीर झाला मला घरी यायला. आय थिंक 9 ते 10 वाजलेले. मग आता आम्ही हे सगळं केलो आणि झोपलो. झोपल्याच्या नंतर हे सकाळी पहाटे 4 वाजता आमच्या मम्मीनं आम्हाला उठवलं. आता काय सांगावं मंडळी, काय नाही तुम्हाला. कशाची झोप? आता 15 दिवस आम्हाला झोप फिप काही नसते बघा. हे पहा आम्ही काय करतोय, याला म्हणतात खारुड्या बाजरीच्या. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा बरं का. हे पहा, आम्ही हे जे करतोय ह्या बाजरीच्या खारुड्या येतात. अगोदर पीठ दळून आणायचं. बाजरी दळून आणल्याच्या नंतर हे पहा आदण ठेवायचं. आदनात पहिले मीठ विरघळू द्यायचं. हे पहा, वरतून जिरे, तीळ आणि मीठ घालायचं. आणि तुम्हाला हे पहा, जिरे, ओवा आणि ह्याला काय म्हणतात माहितीये का? तीळ. ओ हां, तीळ घालायचं. तिखट करायचे असल्या तिखट करायचं. मी 2 प्रकारच्या खारुड्या केले मंडळी, एक तिखट आणि एक सप्पक. आमच्या घरच्यांना म्हणजे आमच्या यांना आवडत नाहीत सप्पक, आणि मला आणि माझ्या पोराला सप्पक आवडतात. म्हणून आमच्या दोघांसाठी सप्पक आणि यांच्यासाठी आम्ही तिखट करणार आहे. आणि दोन्ही पण आजच 5 किलोच्या खारुड्या करायच्या आहेत मला. हे पहा, पहाटेचे आता 5 वाजलेले आहेत. ह्या शेगड्याचं उद्घाटन केला. का असं केले माहिती आहे का? कारण 4-5 महिने झालं न चालू करता ठेवलेला. म्हणलं व्यवस्थित करून बघावं. पहिले हे तिखट, आता जिरे झालं, ओवा, तीळ, मीठ टाकलं. आता शेवटी तिखट टाकायचं. आणि माझं तिखट ह्या वर्षी खूपच सुंदर झालंय. किती छान कलर आलाय बघितला ना तुम्ही, खूप सुंदर. अगोदर सगळे तिखट करून घेतले मंडळी, लाल तिखट, काळं तिखट. आणि आता लागले हे पहा, मध्यंतरी पाऊस पडला की काहीच करता आलं नाही बघा. हे पाऊस एक इतका सोंग करायलाय ना, बापरे, काही करू दे ना. गेल्या महिन्यातच सगळं होऊन जायचं, मध्ये पाऊस यायला. मग पाऊस यायल्यावर कसं करावं म्हणून मग ते कॅन्सल केलं. आणि मग आता डायरेक्ट एप्रिलच महिना आला. आता मे महिन्यात पण काय सांगावं, अवकाळी पाऊस पडतो आमच्या इकडे. मग जर मे मध्ये अवकाळी पाऊस चालू झाला तर उन्हाळी कामं राहून जातील. म्हणून मी घाई गडबडीनं, मे मध्ये लग्न पण आहेत मंडळी. काय सांगू तुम्हाला, लग्नाचं आता माझ्या मागे 3 लग्न आहेत.
तिन्ही जवळचे आहेत आणि तिन्ही एक 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 तारखेला असे बघा 6, 7, 8 3 दिवस लगट लग्न आहेत. आता कसं करायचं काय नाही मंडळी. मग मे चालू व्हायच्या अगोदर मला पहिले उन्हाळी कामं फिनिश करायचे आहेत पहा. हां, मग माहेरचे लग्न असल्यामुळं मग मला जावंच लागेल ना. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, मावस भावाच्या. परत मैत्रीण म्हणजे खूप जीवा भावाच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, माझ्या आत्याच्या नाताचं लग्न आहे. मग लग्नाला तर जरा घसा खवखवतोय, पहाटे उठावं लागायलंय. मग त्यात परत गरम ऊन, थंड खा गरम खा, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडाफार आवाज असा तसा आला तर. मग हे पहा आम्ही केलो आता ह्या प्रकारे असं हटावं लागतंय. गरम आदन आलं की गर 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 फिरून चाटू पळी अशा प्रकारे. अहो पळीनं चाटायचं म्हणलं तर हटायचं म्हणलं तर मंडळी खूप वृत्ती हो हाताला. म्हणून का नाही मी बी बाजारातून 2-4 वर्ष झालं चाटू आणले. हे पहा चाटून असं अगोदर मी हटले पण माझे हात गळून आले. म्हणून आमच्या राजांना सांगितलं राजे आता तुम्ही चालू करा. तर आमचे राजे कसलं गर 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 फिरवून त्याचा पार गासला नसल्यामध्ये गाठी गुटी साफ केला माझ्या हिरोनं. बघा हो का. हां मंडळी उन्हाळ्यात माणसं खूप लागतात कामाला आणि ही एकट्याचं काम नाही. उन्हाळं काम करणं म्हणजे कमीत कमी 2 माणसं तर घरी लागतातच. पाहिजे म्हणजे पाहिजेच का. तर एकानं ही कामच नाही, एक जण घालायला, एक जण द्यायला, एक जण भरायला. हे बघा माझी मम्मा भरू 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 देते, मी माझं पोरग करता. हे पहा चालू झालं. आता बघा अशा प्रकारे खारुड्या करलालो आम्ही. बघताय आलं लक्षात तुमचं. तुम्ही करतात का नाही. तुम्ही कुठून कुठून माझ्या खारुड्या बघायलात मला कमेंट करत जा बरं. असं नाही करायचं, गुपचूप बघून बसायचं नाही, नाहीतर मी तुमच्याकडे येईनच बघा. हां सांगायले करत जा कमेंट, मला पण जरा बरं वाटतंय. उगीच बघतावन तसंच बसता हे नाही माय बरं. हां मग तुम्हाला मी माझ्या निलंग्याचं बोलवून दाखवू का सांगा. असं नाही करायचं. हां बघितल्याच्या नंतर कमेंट करायचं हो ताई खूप छान केलात असं तसं म्हणून. आणि मैत्रिणींनो तुम्ही जर बघत असलो अगं दीदी खूप छान खारुड्या करते असं कमेंट करत जावा की ग, मला पण छान वाटेल ना. जावा बाई ये, तुम्ही काही बोलत नाही ना काय नाही, गपचिपच बघून बसता. हे काय बरं नाही माय. हां बघा आता शिका खारुड्या येत नसलं तर माझं किती छान खारुड्या करलाले बघा. ह्या शेवग्याचा तर एवढा कुटाणा राहते, ती वरी जाते पुन्हा गरगर गरगर फिरवायचं खाली आणायचं. दरवेळेस हीच कुटाणा. असं नाही करावं, प्रेशरच्या शेवग्यानं करावं तर ती काही येत नाही. आमच्याकडे ह्याला शेवगा म्हणतात. हां तुमच्याकडे काय म्हणतात सांगा बरं. ह्याला आम्ही शेवगा म्हणतो बघा, काटी कुंडुळ्याचा शेवगा. हां आणि हो का ह्या एक प्रकारचा शेवगा. ह्याला तर लई ताकद लागते मा, एवढं दाबावं लागतंय बापरे. ही बायकाचं तर कामच नाही, ही पोरांनी किंवा पुरुषांनी करावं लागतंय बघा. म्हणून तर यशराजाला आमच्या बोलावून घेतलं, राहू दे बाबा तुझं सगळं काम, सकाळी सकाळी लेकरू माझं हो का मदतीला येतं, काय करावं काय नाही. आता 6 वाजलेत, 6:30 ते 6:45चा टाईम आहे मंडळी. बघा पहाटे 4ला उठून आम्ही शिजवून सगळं आंघोळ वगैरे करून वरी यायला आम्हाला 6:15 वाजले होते बघा. हां आता आम्ही चालू केलो. थोडं थोडं उन्हाचं चाहूल लागली होती. सूर्यनारायण सुंदरपैकी वरी आलेले होते आणि आमचं काम चालू झालेलं. हे बघा बघा तुम्ही करतात का नाही अशा खारुड्या केलेल्या. मला दाखवा पण आणि सांगा पण, कारण नाही करावं तर आपल्यालाच खायला मिळत नाही मंडळी. मग करायला तर पाहिजेच बघा. हां आपण केलं तर आपल्याला मिळतंय, नाही तर मग कसं आपल्या लेकरावाला खायला मिळेल. मी सगळं करते बघा, कुरुड्या खारुड्या पापड चिप्स. तुम्ही काय म्हणता वेपर्स, आमच्याकडे चिप्स म्हणतात. मग चिप्स करते. खारुड्यामध्ये लई नमुने, तिखट खारुड्या, सपक खारुड्या, चिकाच्या खारुड्या, परत त्या शाबूच्या आणि बटाट्याच्या खारुड्या, 4 नमुन्याच्या खारुड्या करावं लागते मंडळी. सोपं नाही. हां उग नसतंय माय लगन करणं आणि संसार करणं.
असल्या तडपत्या उन्हात काम करावं लागतंय तवा खायला मिळतंय. ह्याला म्हणतात लगीन. लगीन लगीन उग नसतं. असंच दररोज नवनवीन पदार्थ बघायला शिकायला मिळतंय. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघून गपचूप बसायचं नाही, गपचूप जायचं नाही बर का. ओके, आता मग बाय बाय करू का? नक्की तुम्ही लाईक सबस्क्राईब करणार ना? का मी येऊ? हा सांगून ठेवते, माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायचं. तर का करायचं की मंडळी आनंद वाटतो. तुम्ही लाईक सबस्क्राईब केल्याच्या नंतर मन भरून येतं. कामात वेळ काढून काम बाजूला ठेवून व्हिडिओ करायला, तुम्हाला दाखवण्यासाठी, हे सगळी तुम्हाला माहिती देण्यासाठी, मला पण आनंद उत्साह येण्यासाठी म्हणायले. बाकी काय. आमच्या वेळेस आमची आई अशा खारल्या बनवायची लहानपणी आमच्या, आणि आता निघाल्या अशा ह्या मॉडर्न खारुड्या निघाल्यात. आता आमच्या वेळेस अशा नव्हत्या. आमच्या वेळेस असं असं घालायचं हाताने घालायचं. आता हे काही निघाले झटपट. काय करणार, इन्स्टंट म्हणतात त्याला, इन्स्टंट खारुड्या. हे आमच्या वेळेस अशा घालायच्या. चॅनलला ओके बाय बाय.